भेंडीला काय करणार आहे? काय देऊ सांग बरं तू. मसाला भेंडी. त्याला तर मंडळी लेकीची फरमाईश पूर्ण करण्यासाठी मी भेंडी घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली आणि पुढचे मागचे टोकं काढून ती एका भेंडीचे 2 काप करून उभी कापून घेतली. तुम्ही पाहू शकता. आता ही भेंडी आपल्याला थोडी वाफवून घ्यायची. कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यानंतर भेंडी टाकायची. भेंडी टाकल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायची. भेंडी हलवल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची. वाफ काढली की ती भेंडी नरम पडते आणि नरम झाली की आपल्याला मसालाही व्यवस्थित भरता येतो. तर मग आता मी वाटणाची तयारी करते. यासाठी आपण शेंगदाणे, खोबरं, तीळ, लसूण आणि कढीपत्त्याची पानं घेतली. असं मुलं कढीपत्ता खात नाही म्हणून म्हटलं वाटणाबरोबर बारीक केली की बरोबर खातात. आता वाटणाचे साहित्य हे सर्व एक एक करून तव्यावर भाजून घ्यायचं. मध्ये मध्ये भेंडीला सुद्धा हलवत राहायचं. वाफून झाली की गॅस बंद करायचा. इथे पहा आता शेंगदाणे कडक होईपर्यंत भाजून घेतले. ती तडतड वाजली की काढून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलं. या वाटणाच्या साहित्यामध्ये आता मी 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकते. मीठ थोडं कमीच टाकायचं. भेंडीला आपण मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे धना पावडर, थोडासा गरम मसालाही टाकू शकतात. पण मी साधी भेंडी करणार आहे त्याच्यामुळे मसाले टाकले नाही. आता हा सर्व मसाला मिक्स करून वाफवलेल्या भेंडीमध्ये असा गच्च दाबून भरायचा आणि त्याची टोकं बंद करायची म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. सर्व भेंडीमध्ये मसाला भरून झाला की तव्यावर तेल टाकलं आणि तवा तापलेलाच होता. हे तेल सर्व तव्यावर पसरून घेतलं आणि सर्व भेंडी तव्यावर टाकून घेतली. सर्व अंग भाजून भेंडी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. आलटून पलटून सर्व बाजू भाजून घ्यायच्या. खूप छान लागतं बरं का. जास्त वेळही लागत नाही कारण भेंडी आपण वाफून घेतली होती. मसालाही जास्त करपत नाही, काही नाही. खूप मस्त लागते. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर मुलं, लहान मोठे सर्व आवडीने खातात ही मसाला भेंडी. नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण. आणि हो, आवडल्यास ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.